बरोबर 5 वर्षांपूर्वी म्हणजेच जानेवारी 2021 ला एका अग्रगण्य वर्तमानपत्रात एक बातमी आली होती. बातमीचं शीर्षक होतं साई सेवाने कमविला ग्राहकांचा विश्वास. आणि आज 5 वर्षांनंतर बातमी येते साई सेवा पतसंस्था आणि मल्टी स्टेटमध्ये कोट्यावधींचा घोटाळा. दोन्ही बातम्यातील पतसंस्था एकच आहे, फरक आहे तो या पतसंस्थेच्या विश्वासार्हतेचा. 5 वर्षात असं काय घडलं की ही पतसंस्था दिवाळखोरीत निघालीये? कोट्यावधींचा गफला करण्यापर्यंत संचालक व कर्मचाऱ्यांची मजल का गेलीये? होय, आम्ही आज श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील साई सेवा पतसंस्था व मल्टी स्टेटचा विषय घेतलाय. 31 जानेवारीला शेकडो कर्मचाऱ्यांनी या पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात आंदोलन केलं. नेमकं काय आहे हे साई सेवाचं प्रकरण, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24. नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. नगर जिल्ह्यात सिस्पे, इन्फिनिटी सारख्या जादा परताव्याने फसवणूक केलेल्यांच्या बातम्या सर्वांना माहीत आहे. हजारो कोटींचा घोटाळा यात झालाय. परंतु आर्थिक फसवणुकीत एखाद्या पतसंस्था किंवा मल्टीस्टेटचे नाव गेल्या 1-2 वर्षात जास्त चर्चेत नव्हते. परंतु आता श्रीगोंदा तालुक्यातील साई सेवा पतसंस्थेने या बातम्यांची कमतरताही दूर केली आहे. अवघ्या 5 वर्षात करोडोंच्या ठेवी जमवणारी ही पतसंस्था आता डबघाई झाली आहे. साई सेवा ग्रामीण पतसंस्था आणि साई सेवा मल्टी स्टेटमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याने मागील 6 महिन्यांपासून ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकलेत. 31 जानेवारीला शेकडो ठेवीदारांनी काष्टी येथील मुख्य कार्यालयासमोर ठेवी परत मागण्यासाठी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर या पतसंस्थेच्या घोटाळ्याचा एक चर्चा बाहेर येऊ लागल्यात. सिस्पे व इन्फिनिटी घोटाळ्यात श्रीगोंदा तालुक्यातील अनेक ठेवीदारांचे करोडो रुपये पाण्यात गेलेत. आता अगदी तसाच घोटाळा या पतसंस्थेतही झाल्याचे बोलले जात आहे. काष्टी येथील नामांकित साई सेवा पतसंस्था आणि मल्टी स्टेटच्या मुख्य व उपशाखांमध्ये ठेवीदारांचे पैसे मिळत नसल्याने ठेवीदार हवालदिल झाले आहेत. पतसंस्था आणि मल्टी स्टेटचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी ठेवी परत देण्याचे आश्वासन देत असले तरी ते पूर्ण होत नाही. आपलेच पैसे परत मिळाल्यास तारीख पे तारीख दिल्यानंतर ठेवीदार लुबाडले गेल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. आता हेच ठेवीदार आंदोलनाच्या मार्गावर आले आहेत. काष्टी येथे मुख्य शाखा सुरू केल्यानंतर अल्पावधीतच या पतसंस्थेने श्रीगोंदा शहर, बेलवंडी, मढेवडगाव आणि हंगेवाडी येथे शाखा सुरू केल्या. ठेवीदारांनी विश्वासाने पैसा गुंतवला, मात्र त्याचा गैरवापर सुरू झाला. मुख्य शाखेतील पैसे उपशाखांना देऊन जमीन, मालमत्ता, आलिशान गाड्या आणि खासगी व्यवसायांमध्ये ठेवीदारांचा पैसा वापरण्यात आल्याचेही काही तक्रारदारांचे म्हणणे आहे. ठेवीदारांच्या पैशातून संचालक व कर्मचाऱ्यांनी संगनमताने काही पैसे नातेवाईक, कर्मचारी किंवा जवळच्या व्यक्तींच्या नावावर कर्ज दाखवून इतरत्र हलवले असल्याच्याही शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. या पतसंस्थेत ठेवीदारांचा विश्वासघात करत पैसे इतर कारणांसाठी वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप आता होऊ लागला आहे. ठेवीची मुदत पूर्ण झाल्यानंतर पैसे मागितले असता केवळ आश्वासन मिळत होते. शनिवारी झालेल्या ठिय्या आंदोलनात ठेवीदारांनी ठामपणे सांगितले की आता कायदेशीर लढा उभारला जाईल आणि कोणत्याही परिस्थितीत आपले पैसे परत मिळवले जाणार आहेत. काष्टी येथील ठेवीदार व व्यावसायिक गोरख काळे यांनी सहकार विभागाकडे याबाबत लेखी तक्रार केली आहे. निबंधकांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की काष्टी येथील साई सेवा पतसंस्थेत आपण 20 लाख रुपयांची मुदतठेव केली होती. त्याची मुदत नोव्हेंबर 2025 ला संपली. आता माझ्या घराचे बांधकाम सुरू करायचे असल्याने आपल्याला पैशांची गरज आहे. माझ्या ठेवीची मुदत संपल्यानंतरही आपली ठेव व त्यावरील व्याज देण्यास पतसंस्थेकडून टाळाटाळ केली जात आहे. याबाबत पतसंस्थेत चौकशी केली असता तेथील कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी आपल्याला उलट उत्तरे दिली. आम्ही कर्ज वाटप केले आहे, ते कर्ज वसूल झाले की तुमचे पैसे परत देऊ, अशी उत्तरे आपल्याला देण्यात आल्याचेही काळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. आपल्यासारखी अनेक ठेवीदारांची फसवणूक झाली असून या पतसंस्थेच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणीही काळे यांनी केली. दुसरीकडे या पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव पाचपुते यांनीही एका वर्तमानपत्राला दिलेल्या उत्तरात संस्थेतील काही अडचणी मांडल्या. कर्ज वसुलीबाबत काही अडचणी आल्या होत्या, त्यातून मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. कुणाचाही एकही रुपया बुडणार नाही. संस्थेचे कामकाज लवकरच सुरळीत होईल. काही दिवस सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष पाचपुते यांनी केले आहे. परंतु तरीही ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ठेवींपेक्षा जास्त कर्ज वाटप झालेच कसे? कर्ज वाटप नियमात झाले का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने पुढे आले आहेत. मित्रांनो, हे घोटाळे का होतात असं तुम्हाला वाटतं? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.